आजचा व्हिडिओ फक्त एका पुस्तकाचा सारांश नाहीये. आजचा व्हिडिओ म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्याचा अदृश्य इतिहास. आपण सर्वजण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजक्रांतीचे अग्रदूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो. पण मित्रांनो, इतिहासाने आपल्याला बाबासाहेबांचा आवाज दिला, त्यांचा विचार दिला, त्यांचं नेतृत्व दिलं. पण बाबासाहेबांना माणूस म्हणून सांभाळणारी व्यक्ती इतिहासाने आपल्याला फार कमी सांगितलीये. ती व्यक्ती म्हणजे माता रमाई. आज आपण पाहणार आहोत यशवंत मनोहर यांच्या रमाई या कादंबरीचा सारांश. पण मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, हा सारांश ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण रमाईंचं आयुष्य फुलं नाही, ते काट्यांवरचं पायपीठ आहे. आणि तरीही त्या कधीही तक्रार करत नाहीत. आजचा व्हिडिओ संपेपर्यंत तुमच्या मनात एक प्रश्न नक्की उभा राहील. तो म्हणजे, आपण ज्या मोठ्या माणसांना देव मानतो, त्यांच्या मागे किती माणसं स्वतःला संपवून उभी राहिली असतील? चला तर मग रमाईंच्या त्या प्रवासाला सुरुवात करूया. रमाईंचा जन्म होतो दाभोळजवळच्या वणन गावात. कोकण, हिरवळ, नदी आणि दूरवर समुद्राची चाहूल. पण या निसर्ग सौंदर्यामागे एक कठोर वास्तव लपलेलं आहे: जात आणि गरिबी. रमाईंचे वडील भिकू धुत्रे. दाभोळ बंदरात माशांच्या टोपल्या वाहतात. छातीफोड काम, पाठीला घाम आणि हातात थोडीशी मजुरी. आई रुक्मिणी घरातलं सगळं सांभाळते. चूल, पाणी, सरपण आणि गरिबीतही घर सुसंस्कृत ठेवण्याची धडपड. रमाई लहान असतात, पण त्या घरात सुख म्हणजे काय हे जाणतात. कारण त्यांच्या आईवडिलांकडे पैसे कमी असले तरी माया भरपूर असते. आई रमाला सतत सांगते, स्वच्छ रहा, कोणाचं वाईट करू नको, आणि गरिबी आली तरी माणुसकी सोडू नको. मित्रांनो, ही वाक्य ऐकायला साधी वाटतात, पण लक्षात ठेवा, गरिबीत माणुसकी टिकवणं हेच सर्वात मोठं श्रीमंतीचं लक्षण असतं. आणि मग रमाईंच्या आयुष्यात पहिला मोठा अंधार पडतो. तो अंधार येतो त्यांच्या आईच्या मृत्यूने. रुक्मिणी आजारी पडते. गावात औषधोपचार नाहीत, सहाय्य नाही, आणि एक दिवस ती निघून जाते. मित्रांनो, आई गेल्यावर घरातली चूल पेटत राहते, पण घरातला उबदारपणा मावळतो. कादंबरीत एक अतिशय मार्मिक विचार येतो: लहानपणी कोणाचेही आईबाप मरू नयेत. मायेचा किनारा लाभला नाही तर मुले रानोमाळ होतात. रमाईंचं मन थिजतं. आणि इथेच रमाईंच्या आयुष्याला एक वेगळा रंग लागतो. तो रंग म्हणजे वेळेआधी मोठं होण्याचा. आई गेल्यावर भिकू खचतो. तो आधीच आजारी असतो. कामाचा ताण, गरिबी आणि पत्नी गेल्याचं दुःख. काही दिवसात तोही आजारी पडतो. आणि एक दिवस तो रमाईला जवळ बोलावतो. त्याच्या आवाजात कापरं भरलेलंय. तो म्हणतो, रमा, आता तूच या घराची आई आहेस, आणि आता तूच या घराचा बापही आहेस. आणि मग तो कायमचा निघून जातो. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. रमाई त्यावेळी लहान होत्या, पण आयुष्याने त्यांना जबाबदारी लहान वयातच दिली. आणि जबाबदारी ही अशी गोष्ट आहे, ती माणसाला उभंही करते आणि आतून मोडतेही. वडील गेल्यावर काका आणि मामा रमाई आणि भावंडांना मुंबईला घेऊन येतात. मुंबई म्हणजे त्या काळात स्वप्नांचं शहर. पण रमाईंसाठी मुंबई म्हणजे अनोळखी गर्दी. भाईकाळ्याच्या मार्केटजवळ चाळी, गर्दी, घाम, कष्ट. गावात रमाईला निसर्ग होता. इथे फक्त माणसं आहेत. आणि माणसांमध्ये कधी माया असते, कधी टोमणे असतात. रमाई तिथे राहू लागतात. गावात आई वडील गेले आणि मुंबईत येऊन रमाईंचं आयुष्य पुन्हा एकदा उद्ध्वस्त होतं. कारण मुंबईत त्यांना लहानपणीची शाळा नाही. इथे त्यांना जगण्याची शाळा शिकावी लागते. दुसरीकडे रामजी सुभेदार आंबेडकर आपल्या मुलासाठी मुलगी शोधत असतात. त्यांचा मुलगा भीमराव. हा मुलगा सामान्य नाही. तो पुस्तकांमध्ये जगतो. तो प्रश्न विचारतो.
तो का आणि कसं सतत विचारतो. कादंबरीत लेखक सांगतो, भीमरावांच्या डोळ्यात फक्त भविष्य नाही तर समाजाचा दाह आहे. मित्रांनो, काही लोक जन्मतःच नेते नसतात, पण काही लोक दुःखातून नेते बनतात. भीमराव त्यातलाच आहे. आणि मग रमाई आणि भीमराव यांचं लग्न होतं. भायखळ्याच्या मार्केटमध्ये चबुतऱ्यावर बसून, आजूबाजूला भाजीपाला, लोकांची गर्दी, आणि तरीही इथे एक इतिहास घडतो. कारण हे लग्न फक्त दोन व्यक्तींचं नाही, हे लग्न आहे एका स्त्रीच्या त्यागाचं आणि एका पुरुषाच्या ध्येयाचं. मित्रांनो, लक्षात ठेवा, जगातल्या मोठ्या गोष्टी कधीकधी अगदी छोट्या ठिकाणी सुरू होतात. लग्नानंतर रमाई आंबेडकर होतात, पण त्यांना सुख मिळत नाही. भीमराव अभ्यासात बुडालेले असतात. पुढे परदेशात शिक्षणासाठी जातात, न्यूयॉर्क, लंडन. आणि इकडे रमाई, घरर, मुलं, आर्थिक तंगी. रमाई कोणाकडे हात पसरत नाहीत. त्या सरपणासाठी चालतात, त्या अंधारात जातात, लाकडाचे भारे डोक्यावर आणतात. मित्रांनो, हे दृश्य कल्पना करा. एक स्त्री, अंधारात, डोक्यावर लाकडांचा भार, आणि मनात एकच विचार, माझ्या नवऱ्याचं स्वप्न मोडू द्यायचं नाही. कधीकधी स्त्रीचं प्रेम शब्दात नसतं, ते कष्टात असतं. आणि मग रमाईंच्या आयुष्यात सर्वात मोठा आघात येतो. तो आघात येतो त्यांच्या मुलांच्या मृत्यूने. 4 मुलं, एकामागून एक. मित्रांनो, आईसाठी हे जगणं नाही, ही शिक्षा आहे. पण रमाई रडत नाहीत असं नाही, पण त्या आक्रोश करत नाहीत. त्यांचं दुःख शांत असतं. राजरत्नच्या निधनावेळी बाबासाहेब खचतात, पण रमाई त्यांना धीर देतात. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याला उभं करणं, हेच खरं प्रेम असतं. रमाई केवळ घरात नाहीत, त्या बाबासाहेबांच्या आंदोलनातही खंबीरपणे उभ्या आहेत. त्या बाबासाहेबांना सांगतात, दारूबंदीवर काहीतरी करा. दारूमुळे गरीब संसार उद्ध्वस्त होतात. मित्रांनो, आजही हा प्रश्न तसाच आहे. दारू म्हणजे फक्त व्यसन नाही. दारू म्हणजे कधीकधी गरिबीवरचा अधिक घाव. आणि मग येतो कादंबरीतील एक अतिशय मोठा प्रसंग. धारवाडच्या विद्यार्थी वसतिगृहात मुलांना जेवण नाही. रमाई आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढतात आणि देतात. मित्रांनो, बांगड्या म्हणजे स्त्रीसाठी फक्त दागिना नाही. बांगड्या म्हणजे स्वप्न असतं. बांगड्या म्हणजे माझं घर चाललंय याचं चिन्ह असतं. आणि त्या काढून देतात. त्यामुळे त्या बनतात सांस्कृतिक आई. रमाईंची माया रक्ताची नव्हती, ती विचारांची होती. सततचे कष्ट, उपासमार, ताण. रमाईंचं शरीर थकतं. त्यांना क्षयरोग होतो. आणि 27 मे 1935 रोजी राजगृह येथे त्यांचं निधन होतं. बाबासाहेब हंबरडा फोडतात. ते म्हणतात, रमा ही माझ्या इमारतीचा पाया होती. मित्रांनो, हा वाक्य म्हणजे रमाईंच्या आयुष्याचं प्रमाणपत्र आहे. आता शेवटचा विचार. रमाई कादंबरी आपल्याला शिकवते, कधीकधी जगात क्रांती करणारा माणूस दिसतो, पण क्रांती टिकवणारी माणसं दिसत नाहीत. रमाई त्या न दिसणाऱ्या पण अत्यंत आवश्यक असलेल्या माणसांपैकी एक आहेत. त्या स्वतः जळल्या, पण बाबासाहेबांच्या आयुष्यात उजेड निर्माण केला. महासूर्याला सावली लागते, आणि त्या सावलीचं नाव असतं रमाई. मित्रांनो, तुम्हाला हा सारांश कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. रमाईंच्या आयुष्यातला कोणता प्रसंग तुमच्या मनाला सर्वात जास्त भिडला? आणि मित्रांनो, हा सारांश ऐकून जर तुमच्या मनात या पुस्तकाबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली असेल, तर मी तुम्हाला एक विनंती करतो. यशवंत मनोहर यांची रमाई ही कादंबरी तुमच्या जवळच्या पुस्तक दुकानातून किंवा ऑनलाईन नक्की विकत घ्या आणि स्वतः वाचा. कारण पुस्तक वाचताना जे जगणं आपल्याला भेटतं, ते कोणत्याही सारांशातून पूर्ण मिळत नाही. अशाच प्रेरणादायी पुस्तकांचे सारांश, वाचन संस्कृतीला चालना देणारे व्हिडिओ आणि विचारांना धार देणाऱ्या कथांसाठी आपल्या वाचनवेध चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.